नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये। आज आपण औषधी गुणधर्मयुक्त पौष्टिक अशी शेवग्याच्या फुलांची भाजी बनवणार आहोत। ही भाजी बनवायला ही खूप सोपी आहे। अगदी घरातील मोजक्या साहित्यातच आपण ही भाजी बनवू शकतो। तर शेवग्याचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत। शेवग्याच्या फुलांमध्ये प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणात असते। अशा पद्धतीने शेवग्याची फुलं असतात। आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी खातो, त्याचप्रमाणे आपण शेवग्यांच्या फुलांची ही भाजी आवर्जून खा। तीही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते। तसेच शेवग्याच्या पानांची ही भाजी बनवतात, तीही खूप औषधी आहे। त्यामुळे आपण अवश्य शेवग्याच्या फुलांची, पानांची भाजी नक्की खा। तर भाजी बनवण्यासाठी आता आपण सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम मी इथे मुगाची डाळ अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। ही डाळ आपण भाजीमध्ये वापरणार आहोत, त्यामुळे आपली भाजी टेस्टी लागते। त्यामुळे मुगाची डाळ इथे अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। आणि आता मुगाची डाळ भिजेपर्यंत आपण शेवग्याचे फुलं व्यवस्थित असे निवडून घेणार आहोत। तर या फांद्यांपासून अशा पद्धतीने आपण शेवग्याचे फुलं हे वेगळे करणार आहोत। तर ह्या सर्व फांद्या आपण फेकून देणार आहोत, त्यातील फक्त आपण फुलेच तोडून घेणार आहोत। आज ही भाजी आपल्याला आई बनवून दाखवणार आहे। शेवग्याचे फुलं निवडून घेतले। फोडणीसाठी कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण आणि डाळ मुगाची। ही मुगाची डाळ आपण साधारणतः अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। तर सर्वप्रथम आईने कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी तडतडल्यावर मग जिरं टाकायचे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्येच तिने कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता व्यवस्थित असा कडक झाला की हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून घेतलेले आहेत। आता ह्या फोडणीमध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता, तो छोटा असा कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून तोही व्यवस्थित असा परतून घेणार आहे। कांदा व्यवस्थित परतला की यामध्येच आपण लसूण टाकणार आहोत। कांदा परतला, आता लसूण टाकायचे। आता टमाटे टाकायचे। लाल तिखट टाकते 1 चमचा, थोडीशी हळद, हे फुलं 3 पाण्याने धुतले स्वच्छ। मुगाची डाळ टाकीते भाजीत शेवग्याचे।
आणि आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि आपण ही भाजी आता झाकण ठेवून साधारणतः 5 ते 6 मिनिटापर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. तर ही भाजी शिजण्यासाठी ही जास्त वेळ लागत नाही. आपली ही भाजी पटकन शिजते. भाजी शिजताना यामध्ये आपण थोडंही पाणी टाकणार नाहीत. भाजीला अंगचंच आपलं थोडंसं पाणी सुटतं. आपली भाजी शिजून तयार आहे. पूर्ण भाजी शिजून तर 11 ते 12 मिनिटे लागले. तुम्ही अशाच पद्धतीने शेवग्याच्या फुलाची भाजी करा, छान लागते. चला तर मग भेटूया आता असेच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.